सत्ताधारी नेत्यांकडे आज विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी कोणती उत्तरं राहिली नाहीत, त्यामुळे ते मुद्द्यांवरून मुद्द्यांवर उतरलेत। विशेषतः विद्वत्ता व शब्द संपले की माणसाची जी अवस्था होते तीच अवस्था आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे, अशी तिखट टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधताना केली आहे। सत्ताधारी महायुतीतील सर्वच घटक पक्ष भांबावलेल्या स्थितीत असल्याचंही ते यावेळी म्हणाले। काँग्रेस सारखा नाटक करणारा पक्ष आजपर्यंत बघितला नाही। जसा रंगमंचावर नाचा असतो तशी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे। केंद्र व राज्य सरकारच्या योजनेमुळे सध्या महाविकास आघाडी रडकुंडीला आली आहे। त्यामुळे चांगल्या काही योजना आणल्या तर त्याला विरोध करणं हे विरोधी पक्षाचं काम झालं असल्याचं टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत। शिवसेना फोडल्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं, नाहीतर त्यांचं कर्तृत्व काय आहे? दिल्लीनं महाराष्ट्राला कंगाल केलं, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। मोदी 3.0 सरकारचा पहिल्या अर्थसंकल्पात बिहार, आंध्र प्रदेशवर निधीचा वर्षाव करण्यात आलाय, महाराष्ट्राला मात्र काहीच देण्यात आलं नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती। याचं कारण म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणात महाराष्ट्रासाठीच्या एकाही योजनेचा उल्लेख नव्हता। मात्र आणखी एक फेक नरेटिव्ह पसरू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तात्काळ मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या वाट्याला काय काय मिळालं याची यादी जाहीर केली आहे। यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या वाढत असलेल्या विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसह शहरी भागातील पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी देण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय। मुंबईत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास निधीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। ग्रामविकास विभागाला जास्तीचा निधी वाढवून दिला जावा अशी मागणी मंत्री महाजन यांनी केली आहे। त्यावर निधी आता कुठून आणू, आता काय जमीन विकायच्या का, असा प्रतिप्रश्न करत अजितदादांनी महाजनांना फैलावर घेतलाय।